बायंग्या। रात्रभर जागरण झाल्याने जयंताला गाढ झोप लागली होती। सकाळी सगुणाताई नेहमीसारख्या इस्पितळात पोहोचल्या। सूरज रूममधील कोचावर झोपला होता। त्याला त्यांनी उठवले। डोळे चोळत सूरज उठून त्याने महादेव अंकलची चौकशी केली। महादेवही फ्रेश होऊन आला होता। सूरजही जाऊन फ्रेश होऊन आला। दोघांसाठी सगुणाताईंनी फ्लास्कमधून गरमागरम चहा ओतला। त्यांचा चहा सुरू असतानाच डॉक्टर त्यांच्या नेहमीच्या राऊंडसाठी आले। सोबत शेठजींची देखरेख करणारी नर्स होती। डॉक्टरांची चाहूल लागून जयंताला जाग आली। तो सावरत बेडवर उठून बसला। काय शेठजी, कसं वाटतंय आता? डॉक्टरांनी विचारले। मी अगदी ठणठणीत बरा झालोय। मला लवकर डिस्चार्ज द्या डॉक्टर साहेब, खूप महत्त्वाची कामे अडकून पडली आहेत। जयंता घरी जाण्यासाठी आतुर होत म्हणाला, आज फायनल चेकअप्स करू आणि सारे आलबेल असले की आज दुपारपर्यंत डिस्चार्ज देतो। टेक केअर। म्हणून डॉक्टर नर्सला काही सूचना देऊन निघून गेले। नर्सही मागोमाग तरातरा निघून गेली। सूरज, तू पांडेजींना सायंकाळी इथे बोलावून घे, त्यानंतर मग आपण पुढील गोष्टी करू। तुम्ही दोघे या आता। जयंता मनात काही आखणी करत म्हणाला। तशी सूरजने होकारार्थी मान हलवली। महादेव आणि सूरज निघून गेले। फ्रेश होऊन आल्यावर जयंताने चहा नाश्ता करून रोजची औषधं घेतली। आज सकाळपासूनच त्याच्या मनात अस्वस्थता होती। बायंग्याचे आवाहन 2 महिन्यावर येऊन पोहोचले होते। यावेळी मात्र जयंता इतके वर्ष चालत आलेली बळीची शृंखला तोडणार होता आणि त्यानंतर मृत्यूचे तांडव सुरू होणार होते। सर्वात आधी बायंग्या त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला ठार करणार होता। सगुणा व सूरज दोघांचाही जीव धोक्यात होता। त्यानंतर जयंताचा अंतही निश्चित होता। सोबत त्याने निर्माण केलेले साम्राज्यही उद्ध्वस्त होणार होते। जयंताने त्याचा उद्योग जरी स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उभा केला असला तरी आता त्यावर त्याच्या हजारो कामगारांचे रोजगार विसंबून होते। त्यांच्या घरातील चुली या उद्योगामुळे सुरू होत्या। जयंताच्या संपत्तीच्या विनाशासोबत सारी कुटुंब रस्त्यावर पडणार होती। त्याच्यामुळेच या दुष्कृत्यात अडकलेला महादेवही नाहक बळी जाणार होता। कमीत कमी हानी झेलून बायंग्याचे प्रकरण कायमचे कसे संपवता येईल याचा विचार करू लागला। अर्थात मोठ्या बाबांशिवाय त्याला दुसरा कोणताही सबळ पर्याय सुचत नव्हता। काय हो, इतका कसला विचार करता? सगुणाने जयंताकडे पाहत विचारले। काही नाही ग, उद्या घरी आल्यावर तुझ्याकडून कोणकोणते पदार्थ बनवून खायचे याचा विचार करतोय। मिश्किलपणे जयंता म्हणाला। तुमचं नेहमीचं असं असतं, कितीही मोठं संकट आलं किंवा चिंतेचा विषय असला तरी कधीच माझ्यापर्यंत येऊ देत नाही। मनाने इतकी दुबळी वाटते का मी तुम्हाला? सगुणा काहीशी वैतागत म्हणाली। अगं खरंच, काही काळजी करण्याचे कारण नाही। कमीत कमी मी जिवंत असेपर्यंत तुमच्यापर्यंत कोणत्याही संकटाला येऊ देणार नाही। चेहरा हसरा ठेवत सगुणाकडे प्रेमाने पाहत जयंता म्हणाला, उगाच काहीतरी अभद्र बोलू नका। अजून खूप जगायचं आहे आपल्याला। सूरजचं लग्न पाहायचं आहे, नातवंडे खेळवायची आहेत। काळजीने आणि नवी स्वप्ने रंगवीत सगुणा बोलत होती। दुपारी जयंताला फायनल चेकअपसाठी नेण्यात आले। त्यानंतरचा काही वेळ त्याने आपल्या प्रिय पत्नीसोबत गप्पा मारण्यात घालविला आणि काही वेळ आरामाचा बहाणा करून बायंग्या प्रकरणाबाबत पुढची आखणी करण्यात व्यतीत केला। घरी पोहोचल्यावर सूरज स्नान वगैरे उरकून तातडीनं आपल्या ब्लॅक मर्सिडीजने ऑफिसला निघाला। रस्त्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागली। अपूर्वाचा कॉल होता। अटेंड करून त्याने स्पीकरवर टाकला। अपूर्वा बोलू लागली। तिने आपल्या भावी सासऱ्याच्या तब्येतीची चौकशी केली। आज सायंकाळी तिचे पप्पा शेठजींना भेटायला येणार आहेत अशी माहिती तिने दिली। जुजबी बोलून झाल्यावर बराच वेळ त्यांच्या प्रेमवार्ता सुरू होत्या। शेठजींच्या तब्येतीमुळे गेले बरेच दिवस या युगलाला नीट भेटता आले नव्हते। उद्या शेठजींना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सूरजने अपूर्वाला दिली। त्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायचं त्यांचं ठरलं। सूरज ऑफिसच्या इमारतीत शिरला तसा त्याने बाय करून फोन ठेवला। केबिनमध्ये शिरताच सूरजने इंटरकॉमवरून पांडेजींना बोलावून घेतले। या बसा, मोठे बाबांची काय खबर? लवकरच त्यांना भेटावं लागणार आहे। सूरजने मुद्द्याचा प्रश्न केला। मी आपल्या क्लायंटच्या सोबत त्यांची पुन्हा भेट घेतली आणि शेठजींना त्यांना भेटायची इच्छा असल्याचा मनसुबा बोलून दाखवला। हे सांगत असताना पांडेंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। त्यात निराशा दिसू लागली। तुझ्या मालकाने ही संपत्ती निर्माण करण्यासाठी अनेक लोकांचे बळी घेतले आहेत। त्याचा वाईट काळ आता सुरू झाला आहे।
लवकरच त्याच्या पतनाला सुरुवात होईल. आतापर्यंत उभारलेले त्याचे पापाचे साम्राज्य जमीनदोस्त होईल. त्याला कोणीच वाचवू शकत नाही. त्या पापी माणसाला भेटण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, असे बाबांचे कठोर शब्द होते. ते सांगताना पांडेची नजर खाली गेली होती. बाबांनी सांगितलेला प्रत्येक शब्द बोचरा असला तरी खरा होता. सूरजला त्याची सत्यता शेठजीकडून कळल्यामुळे त्याला राग आला नव्हता. उलट बाबांनी भेटायचं टाळल्यामुळे त्याची चिंता वाढली होती. बायंग्यापासून त्याच्या कुटुंबाची मुक्तता करण्याचा एकमेव रस्ता बंद होण्याच्या मार्गावर होता. पण निराश होऊन चालणार नव्हते. बाबांना विनंती करण्यासाठी त्याने स्वतः त्यांना भेटायचे ठरविले. पांडेजी, आज सायंकाळी शेठजींनी आपल्याला भेटायला बोलावले आहे. सूरजने वडिलांचा निरोप दिला. आपले सर्व कारखाने, जमीन जुमला, एकूण मालमत्तेची किती किंमत होईल? सूरजने अचानक केलेल्या प्रश्नामुळे पांडेजींना आश्चर्य वाटले. चेक करावे लागेल, पण मध्येच असं का विचारलं? पांडेजींनी शंकेचं निरसन करण्यासाठी विचारलं. सायंकाळी पप्पांना भेटण्याआधी सर्व माहिती घेऊन ठेवा, कदाचित गरज भासेल. सूरजने उत्तर दिलं. होकारार्थी मान डोलावून पांडे पुढील कामासाठी निघून गेले. सूरज मोठ्या बाबांना आपली मदत करण्यासाठी कसे मनवायचे याचा विचार करू लागला. महादेव आपल्या मानसकन्येसोबत दुपारचे जेवण करत होता. सदाने तिचे कौमार्य भंग केल्यामुळे बायंग्याच्या वासनेच्या आगीतून वाचलेली एकमेव तरुणी. सेठजीच्या नकळत महादेवने सुकुमारीला आश्रय दिला होता. महादेवने आजवर केलेल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून तिला वाचवले होते. तिच्या येण्याने घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं होतं. इतके वर्ष कधीही न पाहिलेला नीटनेटकेपणा ती आल्यावर या घराने पाहिला होता. कायम बाहेर जेवणाऱ्या महादेवला घरगुती जेवणाची गोडी काय असते ते कळले होते. घरात आल्यावर वाटणारा जीवघेणा एकटेपणा सुकुमारीच्या येण्याने बराच प्रमाणात कमी झाला होता. शेठजींनी अनेक वर्ष महादेवच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता, पण या एकाच बाबतीत महादेवने त्यांचं ऐकलं नव्हतं. आपल्या कामाचं स्वरूप आणि केलेल्या पापाचा शेवट भयानक मृत्यू हाच असणार आहे याची त्याला खात्री होती. त्यामुळे अजून कोणाला आयुष्यात आणून त्याची फरफड त्याला होऊ द्यायची नव्हती. बाकी शरीराची भूक त्याने आपल्या उमेदीच्या काळात त्याच्या रेखीव शरीरेष्टीवर आणि रांगड्या स्वभावावर फिदा होणाऱ्या कित्येक स्त्रियांसोबत प्रणय क्रीडा करून बऱ्याच वेळा भागवली होती. यावेळी बायंग्याचे आवाहन होणार नव्हते, त्यामुळे भयंकर परिणामांना शेठजीसह त्यालाही सामोरे जावे लागणार होते. कदाचित जीवही गमवावा लागणार होता. या साऱ्या गोष्टीचा विचार त्याच्या डोक्यात फिरत होता. त्याच्या जीवापेक्षा सुकुमारीची चिंता त्याला जास्त सतावत होती. मुझे तुमसे कुछ जरूरी बात करनी है. महादेवच्या या वाक्याने सुकुमारी पुढ्यातील ताटात खुपसलेलं तोंड वर काढून लक्ष देऊन ऐकू लागली. तिचा चेहरा प्रश्नार्थक होता. कल समझो मुझे कुछ हो जाता है तो मेरी ये सारी जायदाद तुम्हारी हो जाएगी, इसलिए तुम्हारा गुजारा कैसा होगा इसकी चिंता करने की कोई ज़रूरत नहीं. महादेवच्या अशा निर्वाणीच्या वाक्याने तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. अगदी लहान वयात सुकुमारीचे आईवडील गेल्यानं ती अनाथ झाली होती. नातेवाईकांकडे घरातील कामे करून तिने पोटाचा प्रश्न सोडवला, पण तिच्या शिक्षणाचा भार कोणी घेतला नाही. त्यामुळे ती अशिक्षित राहिली. वयात येताच तिला लग्नाची स्वप्ने पडू लागली. आयुष्यभर दुःख भोगावं लागलं तरी आपला भावी नवरा आपल्याला सुखात ठेवेल अशा भावविश्वात असतानाच नातेवाईकाने तिला पैशासाठी विकून टाकले. महादेवने तिला चढ्या भावात विकत घेऊन इथे आणले, तर एका जीवित सैतानाने तिच्यावर बलात्कार केला. हे थोडे होते की काय म्हणून त्यांनी मिळून तिला खऱ्या सैतानासमोर त्याच्या वासनेची भूक मिटवण्यासाठी नेऊन ठेवलं. केवळ दैव बलवत्तर म्हणून ती बचावली होती. पुढे महादेवने दया दाखवून तिला त्याच्या घरी आश्रय दिला. इथे ती पूर्णपणे नवीन आणि असहाय्य होती, त्यामुळे महादेवच्या आश्रयाला जाण्यास तिला योग्य वाटले. त्यानंतर पहिल्यांदाच तिच्या आयुष्यात काही बरे घडू लागले. महादेवच्या चांगुलपणाचे तिला लवकरच दर्शन झाले. तिला इथे राहायला छत मिळाले, पोटाला चांगले अन्न मिळाले. तिने कधी स्वतःसाठी काही खरेदी म्हणून केली नव्हती. कायम तिच्या वयाच्या मुलींचे जुने कपडे घातले, जुन्या वस्तू वापरल्या. पण महादेवने कशाचीही अपेक्षा मनात न ठेवता तिला नवीन कपडे, सौंदर्य प्रसाधने, तिला हव्या असलेल्या प्रत्येक वस्तू दिल्या. त्याचे घर तिला आपलेसे वाटू लागले. तो घरी आल्यावर तिची नेमाने विचारपूस करीत असे. खरंच आपले आईवडील जर जिवंत असते तर त्यांनीही आपली अशीच काळजी घेतली असती असे तिला वाटू लागले. महादेवबद्दलच्या तिच्या मनातील रागाने जागा आता आदराने घेतली होती. आता कुठे काही बरे चालू असताना अचानक महादेवच्या अशा निर्वाणीच्या बोलण्यानं तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळले. आप ऐसा क्यों बोल रहे हो बाबा? आपको कुछ नहीं होगा और मुझे आपकी जायदाद से कोई लगाव नहीं. आपने जैसे मुझे अब तक सहारा दिया है बस ऐसे ही हमेशा मुझे आपके साथ रखो. सुकुमारी हुंदके देत बोलू लागली. पहिल्यांदाच महादेवला तिच्यासाठी आपण जगलं पाहिजे असं वाटू लागलं. तिला शांत करण्यासाठी त्यानं तिच्या डोक्यावर आपला हात ठेवला.
तिच्या बाबा म्हणून हाक मारण्याने तोही गहिवरून गेला होता. सायंकाळी उद्योगपती यदुनाथ जहागीरदार, अपूर्वाचे वडील, आपल्या सौभाग्यवतीसह शेठजींना भेटायला आले. शेठजीच्या तब्येतीची उभयांताने आस्थेने चौकशी केली. औपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला. अर्थात सगुणाताई उपस्थित असल्यामुळे त्यांनी हीच योग्य वेळ असल्याचे समजले. शेठजी, अनेक वर्षांपासूनचा आपला हा स्नेह आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे. सूरज आणि अपूर्वाचा अजून अंत न पाहता जेवढ्या लवकर होईल त्यांचे शुभमंगल उरकायला हवे असे आम्हाला वाटते. जहागीरदार आपल्या भारदस्त आवाजात बोलत होते. यदुनाथ जहागीरदार शहरातील बडे प्रस्थ होते. पैशाची श्रीमंती आणि सत्तेचा वारसा अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात चालत आला होता. त्यांचे मोठे बंधू शंभूनाथ जहागीरदार सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. शेकडो एकर जमीन, सहकारी बँका, दूध विकास मंडळे सारे काही खिशात होते. खानदानी श्रीमंती असली तर घरात आध्यात्मिक वातावरण होते. परिसरातील साधू संतांना, देवस्थानांना जहागीरदारांनी कायम दानरूपी मदतीचा हात दिला. अपूर्वाला उच्च शिक्षणासोबत त्यांनी चांगले संस्कारही दिले होते. अशी राजकन्या समोरून सूरजसाठी सांगून आली होती. सगुणाताई मनापासून खूप आनंदी झाल्या. जयंतालाही अपूर्वाच सूरजसाठी योग्य वधू असल्याचं मनोमन वाटत होतं. पण बायंग्या प्रकरणामुळे त्याच्या परिवारावर आलेल्या जीवाच्या संकटाचा विचार करून तो स्तब्ध होता. अपूर्वाला त्याला ह्यात ओढायचे नव्हते. अपूर्वासारखी गुणी मुलगी आम्हाला सून म्हणून लाभणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. पण तरीही पुढचे काही महिने सूरजच्या लग्नाचा विचार करणे आम्हाला शक्य नाही. मला वाटतं आपण कोणताही गैरसमज करून न घेता आमच्या काही व्यक्तिगत अडचणींना समजून घ्याल असे मला वाटते. जयंता विचार करून म्हणाला. जयंताचे बोलणे ऐकून जहागीरदार पती पत्नींनी काहीशा नाराजीने सर्वांचा निरोप घेतला. अशी कोणती अडचण आली आपल्याला की तुम्ही त्यांना परत पाठवले? सगुणाला आपल्या पतीचे वागणे पटले नव्हते. जयंता निरुत्तर होता. आपली अडचण तो आपल्या प्रिय पत्नीला सांगू शकत नव्हता. त्याच्या शांत राहण्याने सगुणा अधिक चिडली. ती काही बोलणार इतक्यात पांडेजी शेठजींना भेटण्यास आत आले. पाठोपाठ सूरज आणि महादेवही ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलला पोहोचले. सूरजने प्यारेलालला फोन करून गाडी काढायला सांगितले व तो स्वतः आईला गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आला. इस्पितळाच्या लिफ्टमध्ये सगुणाने अपूर्वाचे आई वडील भेटण्यासाठी येऊन गेल्याचं सूरजच्या कानावर घातलं. सोबत त्यांनी लग्नाचा काढलेला विषय आणि त्यावर त्याच्या वडिलांनी दिलेलं उत्तर सारं काही संक्षेपात सांगितलं. आई, मला वाटतं बाबांनी योग्य तेच केलं. पुढचा काही काळ मला लग्नाचा विचार करणं खरंच शक्य नाही. सूरजचाही त्याच्या वडिलांना असलेला पाठिंबा पाहून सगुणाताईंना काहीतरी नक्कीच गंभीर विषय असल्याचे जाणवले. आईला गाडीत बसवून सूरज परत रूमवर आला. सायंकाळच्या राऊंडसाठी डॉक्टर आले होते. सोबत असलेली नर्स त्यांना दुपारी केलेल्या चेकअपचे रिपोर्ट्स दाखवत होती. वेल, शेठजी, तुमचे सारे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. मला वाटतं उद्या सकाळीच डिस्चार्ज देता येईल, डॉक्टर रिपोर्ट तपासून म्हणाले. सूरजसह साऱ्यांना हायसं वाटलं. उद्या सकाळी भेटू सांगून डॉक्टर आणि नर्स पुढच्या रुग्णाला पाहण्यास निघून गेले. खूप छान झालं शेठजी. आता आपल्या नवीन रियालिटी प्रोजेक्टचं कामही सुरू करता येईल, पांडेजी जोशात येत म्हणाले. पांडेजी, आपले सर्व चालू असलेले प्रोजेक्ट्स, आपल्या एकूण जमिनी, हॉटेल, शॉप्स, कारखाने, ऑफिसेस, आपण केलेला FD, शेअरमधल्या इन्व्हेस्टमेंट, एकूण कॅश, आपल्या गाड्या, या सर्वांची एकूण किंमत साधारण किती असेल? सूरजने आधीच कल्पना दिल्याने शेठजीच्या या प्रश्नाने पांडेंना बिलकुल आश्चर्य वाटले नाही. पण त्यामागचे कारण माहीत नसल्याने ते अस्वस्थ होते. सूरज बाबाने मला दुपारीच कल्पना दिल्याने अगदी तंतोतंत नाही, पण साधारण आकडा मी सांगू शकतो. सुमारे 2000 कोटीच्या आसपास. यापेक्षा जास्तही असू शकेल, पांडेजींनी उत्तर दिले. सूरजने आपल्या डोक्यातील प्रश्न आधीच ओळखला याचे शेठजींना कौतुक वाटले. आणि आपल्याकडे कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती असेल? शेठजींचा हा प्रश्न सूरज आणि पांडेजी दोघांच्याही डोक्यात आला नव्हता. पण प्रश्न ऐकताच त्याच्या वडिलांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे याचा अंदाज त्याला आला. साधारण 5000च्या आसपास असायला हवीत, पण त्यात आपल्या शेतजमिनीवर राबणाऱ्या शेतमजुरांना धरले नाही. पांडेजींनी उत्तर दिले. एक मोठी कामगिरी खूप कमी वेळात तुम्हाला पूर्ण करायची आहे. शेतजमिनी सोडून आपली सारी स्थावर मालमत्ता तुम्हाला महिनाभरात विकायची आहे आणि आपण ते का करत आहोत असा कोणताही प्रश्न विचारायचा नाही. शेठजीच्या बोलण्याने पांडेजी विधभर उडाले. त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे याचा थांग पांडेंना लागत नव्हता. महादेव आणि सूरज शेठजीच्या या निर्णयाने मनोमन सुखावले होते. अघोरी